सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। पुरंदर विमानतळाच्या अनुषंगाने आज आपण पुरंदरमध्ये दिवसभर शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। त्यांच्याशी काही अडीअडचणी असेल, त्यांच्या काही तक्रारी असतील त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आहे। आज दिवसभराचं जे काही कामकाज झालं तर एक कामकाजाचा तर थोडक्यात आढावा द्यावा। 7 मे पासून आपण शेतकऱ्याचा भूसंपादन पुरंदर एअरपोर्टबद्दल चालू केला होता। त्याच्यामध्ये माझ्याकडे जे शेवटची रिपोर्ट आली होती शुक्रवारी, त्याच्याप्रमाणे जवळपास 72% पेक्षा जास्त लोकांनी आपल्याकडे ॲफिडेव्हिट जमा केलेली आहे। ॲफिडेव्हिट जमा केल्यानंतर आपण आतापर्यंत 1150 कोटीचा वाटा पण केलेला आहे। मात्र याच्यामध्ये सर्व करत असताना असा निर्देश आला की बरेचशा ठिकाणी शेतकऱ्यांनी सहमती दिली की कोणीतरी येतो आणि ते हरकत घेते आणि त्याच्यामुळे त्याचा जे विषय तो प्रलंबित राहून जातो। मागच्या वेळी जेव्हा आम्ही या ठिकाणी बैठका घेतली होती तेव्हा निगडीत घटकाबद्दल लोकांचे बरेचसे इश्यू आले होते, तर ते निगडीत घटकाबद्दलचे सर्व विषय आता संपले। आज लोकांची निगडीत घटकाबद्दल काही 2-3च कंप्लेंट आली असेल बहुतेक, त्याच्यापेक्षा जास्त कोणाचंही काही याच्याबद्दल इश्यू नव्हता। मात्र काही लोकांची दिवाणी राहिली आहे, काही लोकांनी हरकत घेतलेली आहे, काही लोकांचे अधिनायक प्रकरण जे आहे ते तहसीलदार किंवा SDM किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे चालू आहे। काही लोकांचा सामायिकमध्ये जमीन आहे आणि त्याचे आपापसात विषय जे आहे ते अजून संपत नाही आहे, त्याचा एकत्रित एका डिसिजनवर येत नाही आहे। तर आम्ही निर्णय घेतला की आज सर्व यंत्रणांना एकत्रित घेऊन बसू आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना बोलून आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रश्न जे आपल्या स्तरावर संपू शकतात ते आपण संपवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून शेतकऱ्याचे पैसे पोटामध्ये जाणार नाही आणि इकडेच ते विषय संपून त्याच्या खात्यामध्ये पैसे जातील, जेणेकरून त्याचा वापर ते पुढचे त्याच्या भविष्यासाठी करू शकतात। तर याच्यामध्ये बरेचशा गोष्टी निर्देशनास आली की काही लोकांनी हकसोडपत्र दिलेलं आहे पण आता परत हरकत घेतली आहे, तर त्याचं काही रिलेशन नाही आहे। तुम्ही हकसोडपत्र केलेलं आहे तर परत ते हरकत नाही घेतली पाहिजे, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय दिलेला आहे की ज्याने हकसोडपत्र दिलेलं आहे त्याची हरकत एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही, त्या शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे। काही लोकांनी काही 8 गुंठे जमिनीवर दिवाणी न्यायालय टाकलेलं, दिवाणी न्यायालयामध्ये केस टाकलेला आहे, मात्र हरकत पूर्ण 5 एकरची जमिनीवर घेतली आहे। तर त्याच्यामध्ये पण काही नाही आहे, ठीक आहे 8 गुंठेचा केस चालू आहे, बाकीचे 5 एकरमध्ये शिल्लक जमीन आहे, त्याचे पैसे आम्हाला इमिडिएटली दिले पाहिजे। काही लोक आहे ज्याच्यामध्ये खरेदी खत करून घेतलेलं आहे आणि खरेदी खत करताना सुद्धा म्हणजे काही माणसाने स्वतःसाठी म्हणजे एक भाऊ आहे आणि स्वतःने खरेदी खत करून जमीन घेतलेली आहे, त्याची बहीण येऊन त्याच्यावर हरकत घेते। खरेदी खत केलेली जमिनीवर बहीणचा काही हक नाही, ते स्वतः त्याने घेतला कारण ते वडिलोपार्जित जमीन नाही आहे। तर अशा प्रकारचे बरेचसे केस होते जे सोडवण्यासारखे होते आणि ते तशा प्रकारचे दिशानिर्देश दिले की हे असे केस आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे, विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी काही लोकांनी हरकत घेतलेली आहे, तर ते एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही आहे। तर त्याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत, त्याचे पैसे येणारे 2-3 दिवसांमध्ये सुटले पाहिजे तसे दिशानिर्देश दिलेले आहे। याच्याशिवाय सामायिकचे असे काही विषय आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला तर शेतकऱ्यासोबत बसून द्यावं लागणार आहे, म्हणून आम्ही जे बरेचसे केसेसमध्ये पुढचे सोमवारी 29 जून याची तारीख दिलेली आहे, त्या दिवशी आम्ही सामायिक केसमध्ये ज्याचा तोडगा निघत नाही ते सर्व पक्षांना एकत्रित बोलवतो आहे आणि आमच्या समोर बसून त्याचा तोडगा काढून देतो। कारण ते आहे की आज कुटुंबाचे बरेचसे असे प्रश्न असतात जे विनाकारण दिवाणी न्यायालयामध्ये गेले, कोर्टा केस लागले आणि बऱ्याच वर्षी त्याचे पैसे अडकून देतात। आम्ही रिंग रोडमध्ये आणि बाकी ठिकाणी जे लँड एक्विजिशन असतात त्याच्यामध्ये पाहिलं आहे की एकदा कोर्टामध्ये पैसे गेले ते बरेच वर्षापर्यंत ते कोर्टामध्येच भेटतात आणि विनाकारण लोकांचं नुकसान होते। म्हणून आम्ही 29 जानेवारीला जे सामायिक केसेस आहेत ते समोर सर्व पार्टीजला बोलवून त्याचाही निर्णय देण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून ज्याचा जे हिस्सा आहे ते आपल्याकडेच समजून सांगून आणि त्याचे विषय जे आहे ते तिथेच संपून घेऊ आणि त्या लोकांना त्याचे पैसे मिळून जातील हे एन्श्योर करू। हे सर्व करण्याचा आमचा उद्देश आहे की जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे कोर्ट केसेस पण असतात आणि त्याच्यामुळे बरेचसे लोकांचे ते पैसे ते कोर्टामध्ये जातात। तर आमचा उद्देश आहे की याच्यामध्ये ज्या लोकांनी आपल्याला संमती दिलेली आहे त्याच्या कोणत्याही माणसाचे पैसे जे आहे ते कोर्टामध्ये नाही गेलं पाहिजे, त्या सर्व लोकांचे पैसे त्यांना त्याच वेळी मिळाला पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर ते पुढे भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, नवीन जमीन घेणे, बाकी गोष्टींमध्ये करू शकतात। तर यासाठी आम्ही परत 29 जूनला हिअरिंग घेणार आहोत। त्याच्यामध्ये अजून काही शेतकऱ्याचे जे प्रश्न येतील तेही सोडवतील जातील
याच्याशिवाय जे आमचे ॲडिशनल कलेक्टर आहेत ते अजून आमच्यासोबत प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी येणार. आणि जसं आज आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यासोबत संवाद साधला, त्याचे प्रश्न बघितले, त्याच्याप्रमाणे ते ॲडिशनल कलेक्टर या ठिकाणी बसून आणि त्याचे सर्व जे विषय इकडे संपवतील. जे ॲडिशनल कलेक्टरच्या स्तरावरचे जे विषय जे पुण्यामध्ये चालू आहे त्याची हिअरिंगसुद्धा ते याच ठिकाणीच घेणार आहे, जेणेकरून लवकरात गतीने इथे हे केस संपू शकतात. याच्याशिवाय आम्ही माननीय डिस्ट्रिक्ट जज यांना ही रिक्वेस्ट केली होती की जे 3000 एकरचं जे आम्ही भूसंपादन करतो आहे त्याची दिवाणी न्यायालय त्याच्याकडे चालू आहे. त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की आपण त्याचे विषय जे आहे ते जलद गतीने घ्यावा, जेणेकरून त्याचा विषय मार्गीवर लागतील आणि त्याचे पैसे मला देता येतील. तर त्यांनीही हा रिक्वेस्ट आमची मान्य केलेली आहे. आमच्याकडून त्याच्याकडे जे कोर्ट केसेस 3000 एकरची चालू आहे त्याची लिस्ट मानवलेली आहे, ती लिस्ट आम्ही त्याच्याकडे जमा करतो आहे. तर तेही केसेस फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन तेही केस संपवले जातील, जेणेकरून जे शेतकरी आहेत त्याचे पैसे त्यांना लवकरात लवकर मिळेल. उर्वरित जे शेतकरी आता शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला निर्देशनास आलं की काही शेतकऱ्यांना असं वाटते की आमचे कोर्ट केस चालू आहे तर आम्ही कशा पद्धतीने संमती देऊ. आमची सर्व लोकांची संमती आलेली नाही आहे, म्हणजे सामायिक आहे, सर्व लोकांनी आमचं संमती दिलेली नाही आहे, तर आम्ही पुढे कसं जाऊ. तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आमचे सांगायचे हेच आहे की आपण आपला जे काही विषय आहे ते आमच्या समोर येऊन मांडावा. त्याचा मार्ग जे आहे त्याच्या कुठे कोणत्या केसमध्ये चालू आहे, कोणत्या कोर्टमध्ये केस चालू आहे, सामायिकबद्दलचे काही विषय आहेत ते आमच्या समोर मांडणार आणि त्याचा मार्ग काढून भेटतो. कारण हे शेवटचे जे 20 ते 25% विषय आहेत ते आम्हाला अजून जास्त मेहनत घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेऊ आणि आमचं टार्गेट आहे की 15 ऑगस्टपर्यंत सर्व लोकांचे पैसे जे आहे ते त्याच्या खात्यामध्ये गेले पाहिजे आणि त्या पद्धतीने आमची सर्व यंत्रणा काम करत आहे. जनरली या पद्धतीने जेव्हा लँड ॲक्विजिशन असतो तर 100% पैसे संपवला किमान 1 वर्ष लागतात. तुमचं टार्गेट आहे की आम्ही 2-3 महिन्यामध्ये सर्व लोकांचे विषय संपवून त्याच्या खात्यामध्ये पैसे देऊ, जेणेकरून त्याचा बेनिफिट लवकर चालू होतो.